आणि शिरूर नगरीमध्ये या ठिकाणी मराठा महासंघ असेल, या ठिकाणच्या सर्व महिला भगिनी असतील, यांच्या वतीनं या सिंदखेड राजा जिजामाता जन्मस्थळ ते पाचाड जिजामाता समाधीस्थळ अशी ही आमची जी अभिवादन यात्रा ही सिंदखेड राजावरून निघालेली आहे। या यात्रेचं भव्य असं महिला भगिनींनी स्वागत केलं आणि खऱ्या अर्थानं लोकांना पाचाड नगरी ही माहिती नाही, त्या ठिकाणी जिजाऊची समाधी आहे हे बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच पुरुषांना किंवा शिवभक्तांना माहिती नाही। या जिजाऊच्या समाधीची सर्व भारतभरातील लोकांना माहिती व्हावी या प्रामाणिक हेतूतनं ही यात्रा सुरू झालेली आहे। कारण जिजाऊ मासाहेबांचे विचार जोपर्यंत घरामध्ये पोहोचणार नाहीत तोपर्यंत छत्रपती शिवराय किंवा मावळे घडणार नाहीत। कारण ही जी मातांची जी मातृशक्ती आहे या मातृशक्तीच्या माध्यमातूनच जगामध्ये बदल होऊ शकतो। कारण ज्यावेळेस जिजाऊंचे वडील, जिजाऊंचे 2 भाऊ आणि 1 भाचा हे फक्त मोगलांच्या विरोधात बोलले म्हणून त्यांना मारलं गेलं असं माहिती असताना सुद्धा स्वतःच्या एकुलता 1 मुलाला, 1 मोठा मुलगा सुद्धा त्यांचा कनकगिरीच्या युद्धामध्ये संभाजीराजे मारला गेले होते जिजाऊंचा, तरी सुद्धा स्वतःच्या मुलाला स्वातंत्र्यासाठी उभी करणारी माता। तुमचं पुणे तुम्हाला जवळ आहे, तुम्ही भाग्यवान आहात की पुण्यासारखे जे नगर ओसाड झालं होतं त्या पुण्यावर तिथं पहाड रोडवरून त्याने सांगितलं होतं या ठिकाणी कोणी जर राहील तर त्याचा पूर्णपणे सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही। अशा असताना सुद्धा त्यांनी ती पहाड उठून टाकली, ती अंधश्रद्धा त्या ठिकाणी काढली आणि हे भाग हा पूर्णपणे आज पश्चिम महाराष्ट्र असा मोठा त्यांनी करून ठेवला। त्याचं मूळ खऱ्या अर्थानं जिजाऊ मासाहेबांनी रोवलेलं आहे। अशा या जिजाऊ मासाहेबांना आपले त्यांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्रातील आणि भारतभरातील महिलांच्या मनामध्ये थांबले पाहिजे। सिंदखेड राजाला जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक येतात, परंतु समाधीवर 17 जूनला जसे 20-25 लोक असतात अशी दयनीय अवस्था मी गेल्या 20-15-20 वर्षापासून पाहत होतो। म्हणून मागील 4 वर्षापासून आम्ही यात्रा लोकांना माहिती व्हावी आणि या पाचाडला सर्वांनी यावं यासाठी आम्ही बाहेरचे लोक या ठिकाणी प्रयत्न करतोय।